नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। महाराष्ट्र शासन के मालिकी वाली जमीन पर 1 जनवरी 2011 से पहले बने झोपड़पट्टी क्षेत्र के आवासीय मकानों को निःशुल्क मालिकाना हक प्रदान किया जाएगा। इसके लिए पात्र नागरिकों को 31 दिसंबर तक उल्लासनगर महानगर पालिका की संबंधित प्रभाग समिति में आवेदन करने का आह्वान आमदार बालाजी किनीकर और उप विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा ने किया है। आमदार बालाजी किनीकर ने बताया कि अधिक से अधिक पात्र नागरिकों को इस योजना का लाभ मिले, इसके लिए शिवसेना की ओर से शाखा स्तर पर विशेष शिविर आयोजित किए जाएंगे। इन शिविरों में नागरिकों को आवेदन प्रक्रिया, आवश्यक दस्तावेज और अन्य जानकारी भी उपलब्ध कराकर उन्हें सीधे योजना का लाभ दिलाने का प्रयास किया जाएगा। महाराष्ट्र शासन के निर्देश अनुसार शासकीय भूमि पर 1 जनवरी 2011 तक हुए आवासीय अतिक्रमणों के नियमितीकरण की प्रक्रिया को लेकर सोमवार को उल्लासनगर उप विभागीय कार्यालय में विधानसभा क्षेत्र स्तरीय समीक्षा समिति की बैठक आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता आमदार बालाजी किनीकर ने की। बैठक में महसूल एवं वन विभाग द्वारा जारी शासन निर्णय की विभिन्न धाराओं और नियमितीकरण की प्रक्रिया पर विस्तार से चर्चा की गई। साथ ही संबंधित विभागों के अधिकारियों को प्रक्रिया को समयबद्ध और पारदर्शी तरीके से लागू करने के निर्देश दिए गए। बैठक में तहसीलदार, नगर भूमापन अधिकारी, महानगर पालिका के सहायक आयुक्त, महावितरण के उप अभियंता तथा सदस्य सचिव के रूप में उप विभागीय अधिकारी विजयानंद शर्मा सहित विभिन्न विभागों के अधिकारी उपस्थित रहे। इसके अलावा शिवसेना की ओर से शहर प्रमुख सचिन कदम, नगर सेवक प्रदीप गोडसे, सूरज सोनकामले, सुनील पवार, अनिल मराठे और ज्ञानेश्वर करवंदे सहित अन्य पदाधिकारी एवं कार्यकर्ता भी बैठक में मौजूद रहे। बैठक में पात्र नागरिकों से समय रहते आवेदन जमा कर इस महत्वपूर्ण योजना का लाभ उठाने की अपील भी की गई है। ब्यूरो रिपोर्ट, महेश रोकडे, उल्लास लाईन बुलेटिन, उल्लासनगर। मी गेले 2 टर्म आम्ही पाठपुरावा करत होतो, सर्वच आमदार महाराष्ट्रातील पाठपुरावा करत होते। आमची लक्षवेधी लागली होती उल्लासनगरच्या रेग्युलायझेशनच्या माध्यमातून। मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुमित्राताई उपमुख्यमंत्री, त्यांचे मी या ठिकाणी आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांचे मी खूप आभार मानतो की 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे घर आहेत ते 25 मार्च 2026 ला JR प्रमाणे जे 500 ते 1,500 पर्यंतची जे घर रेग्युलाइज करण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बसलेले घर म्हणजे आर झोन मध्ये हा जो JR काढून माझ्या मतदारसंघातील 4 नंबर 5 नंबर असेल किंवा अंबरनाथ मध्ये असेल की लवकरात लवकर प्रक्रिया करण्याचं काम आम्ही गेले 8 दिवसापासून आम्ही मागवतो। आज 4 नंबर 5 नंबर साठी प्रभाग अधिकारी मॅडम पण या ठिकाणी आलेले आहेत। आयुक्त मॅडमचाही फोन झालाय की हे जे घर आहेत महाराष्ट्र शासनाच्या जागेवरती आर झोनचे ते फॉर्म भरून घ्यायचं। फॉर्म भरून ते आयुक्त मॅडमकडे प्रभागने कलेक्शन करून आयुक्त मॅडमकडे देणार। आयुक्त मॅडमच्या माध्यमातून TLR कडे मोजणीसाठी जे मोजणी फ्री आहे, प्रांत साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 500 स्क्वेअर मीटरचे घर फ्री आहेत। 500 ते 1,500 असतील त्यांना 10% घर पैसे भरून रेडी रेकण्याचे 10% भरून पैसे भरून रेग्युलेशन करायचं आहे। आणि जे घरं आहेत आणि त्या घरामध्ये एखादी कमर्शियल यूज आहे म्हणजे पिठाची गिरणी असेल किंवा मिरचीची गिरणी असेल किंवा छोटंसं दुकान असेल तर तेही रेग्युलेशन करण्याचं काम या JR मध्ये आहे। त्याच्यात रेडी करण्याच्या 25% भरून आपल्याला रेग्युलेशन करायचं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 70 ते 75% रहिवासी भाग आहे, म्हणजे गोरगरीब छोटे छोटे घरं म्हणून या ठिकाणी आहेत, ते रेग्युलाइज होणं खूप गरजेचं आहे। आमचे सर्वच नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत। वंचितचे पवार आहेत, आमचे गोडसे आहेत, सर्व सोनकांबळे आहेत, मराठे साहेब आहेत, सर्वच या ठिकाणी नगरसेवक इकडे आलेले आहेत 4 नंबर 5 नंबरचे। यांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी हे फॉर्म भरून प्रभाग अधिकाऱ्यांकडे द्यायचे, देऊन आपलं घर लवकरात लवकर कसं आपण रेग्युलेशन करता येईल त्यासाठी सर्वांनी लक्ष द्यावं हीच विनंती आहे। 25 मार्च 2026 रोजी शासकीय जमिनीवरील 1/1/2011 पर्यंतचे अतिक्रमण रेग्युलराइज करण्यासाठी शासन निर्णय आलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये आता ही 3री बैठक आपण या ठिकाणी घेत आहोत। या ही जी बैठक आहे ती सन्माननीय आमदार महोदय किनीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा क्षेत्रीय स्तरीय समितीची बैठक झाली
आपल्याला ह्या शासन निर्णयानुसार 1500 चौरस फुटापर्यंतची अतिक्रमण रेग्युलराईज होणार आहे. ही अतिक्रमणं निवासी कारणासाठी असली पाहिजे आणि पहिल्या 500 चौरस फुटापर्यंत कुठलंही शुल्क त्यासाठी लागणार नाही आणि 500 चौरस फुटापासून 1500 चौरस फुटापर्यंत निवासी जे असेल अतिक्रमणं त्यासाठी 10% रिडक्शनची रक्कम भरावी लागेल. यासाठी मोजणी जी करण्यात येईल ती मोजणी निःशुल्क असणार आहे आणि महानगरपालिका हद्दीमध्ये अर्ज जे करायचे आहेत ते वॉर्ड ऑफिसर यांच्याकडे अर्ज करण्यात येतील. वॉर्ड ऑफिसर त्याची प्रायमरी छाननी करून पुढची प्रक्रिया त्यामध्ये होईल आणि अंतिमतः जिल्हास्तरीय समितीसमोर हे अर्ज ठेवले जातील. जिल्हास्तरीय समिती यामध्ये अंतिम निर्णय घेईल. अर्जाचा फॉर्मॅट आता उपलब्ध झालेला आहे. सर्व जे प्रभाग अधिकारी आहेत त्यांच्याकडे देखील अर्जाचा नमुना उपलब्ध आहे. ज्या घरांमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल कोणतरी राहत आहे आणि त्याला लागूनच छोटीशी गिरणी आहे, छोटंसं दुकान आहे, तर अशासाठी हा जी आर लागू आहे ते देखील रेग्युलराइज होईल. फक्त त्यासाठी 25% हे रेडिएटरचे त्यांना भरावे लागेल. परंतु एखादी पूर्ण बिल्डिंग ही कमर्शियल असेल किंवा एखादं मोठं शॉप असेल ते रेग्युलराइज होणार नाही. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।